नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सक्सेस स्टडी पॉइंट मध्ये। बघा, तुमच्यासाठी ऋषीदादा नवीन नवीन एक्झाम्स घेऊनच येत असतो। आज अशीच एक एक्झाम आपण बघणार आहेत, डॉक्टर सी.व्ही. रमन बाल वैज्ञानिक परीक्षा, जी काही असते 6वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी। आता बाल वैज्ञानिक पण असते, सर सी.व्ही. रमन पण असते। सी.व्ही. रमन सर सी.व्ही. रमन वेगळ्या कॅटेगरीसाठी असते, बाल वैज्ञानिक वेगळ्या कॅटेगरीसाठी असते। आता याच्यात आपल्याला काय करायचंय, याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची, म्हणजे पात्रता कोण कोण देऊ शकतं, डॉक्युमेंट्स काय काय लागतात, सिलेबस कसा असतो, या सगळ्या डिटेल्स आपण बारीक जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका। लवकरात लवकर बघतोय आपण इलिजिबिलिटी म्हणजेच आपला क्रायटेरिया, पात्रता काय काय लागते। जे 6वी ते 10वीचे विद्यार्थी आहेत, ज्यांना सायन्स मध्ये खूप चांगला इंटरेस्ट आहे, असे विद्यार्थी काय करू शकतात, जे नवीन इनोव्हेशन करायचं, नवीन शोध संशोधन करण्यासाठी सायन्स मध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे, ते काय करू शकतात की ही डॉक्टर सी.व्ही. रमन जी काही राज्य पातळीवर घेतले जाते अशी एक्झाम देऊ शकतात। आता काही काही मुलांना प्रश्न विचारतो, फॉर्म कुठे भरायचं, काय भरायचं। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहेत, कधी फॉर्म येतील, काय येतील, सगळ्या डिटेल्स वगैरे। अजून तुम्हाला काही क्युरीज असतील कमेंट बॉक्स मध्ये कळवा, पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या व्हॉट्सअप चॅनलच्या लिंक वर जा, चॅनलला जॉईन व्हा आणि मग तुम्हाला तिथे डिटेल्स भेटत जातील। फॉर्म कसा अप्लाय करायचा, ऍप्लिकेशन ने स्कूल्स मध्ये किंवा ऑनलाईन पण नेट कॅफे वगैरे इथून भरल्या जातात। रिक्वायर्ड माहिती, डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याला अपलोड करायला लागतात। काय काय डॉक्युमेंट्स लागतात, पासपोर्ट साईज फोटो लागतो, स्कूल आयडी कार्ड, आधार कार्ड, बोनाफाईड सर्टिफिकेट, सायन्स प्रोजेक्ट रिपोर्ट, जे तुम्ही सायन्स प्रोजेक्ट केलाय त्याचाही रिपोर्ट तुम्हाला तिथे सबमिट करावा लागतो। डॉक्युमेंट्स आफ्टर सिलेक्शन, सिलेक्शन झाल्यानंतर काय काय डॉक्युमेंट्स लागतात, ओरिजिनल सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन, बँक डिटेल्स, म्हणजे जे तुम्हाला स्कॉलरशिप भेटली त्याचं सर्टिफिकेशन असतात, प्रोव्हायडर, बँक डिटेल्स लागतात, पासपोर्ट साईज फोटो आणि पॅरेंट कन्सेंट फॉर्म, म्हणजे पालकांची मुभा आहेत, पालकांना इंटरेस्ट आहे त्या सर्व गोष्टींमध्ये। आता डॉक्टर सी.व्ही. रमन कॉम्पिटिशन बेनिफिट्स काय असतात, त्याचा फायदे काय असतात, सर्टिफिकेट, प्राइजेस भेटतात, म्हणजे वेगवेगळे प्रमाणपत्र भेटतात तुम्हाला, पारितोषिक भेटतात, मेडल्स भेटतात, सायन्स एक्झिबिशन मध्ये जाण्यात तुम्हाला प्राधान्य भेटतात, काहीतरी स्कॉलरशिप तुम्हाला भेटतात की त्याच्यामधून तुम्ही अजून शोध लावू शकतात आणि पुढेही कॉम्पिटिशन्स मध्ये भाग घेऊ शकतात। थिंकिंग, आता डिस्ट्रिक्ट लेवलवर तुमचे रँक येतात, त्याच्यानंतर स्टेट लेवललाही तुमचे रँक तिथे घेतल्या जातात। एक्झाम पॅटर्न असतो, सायन्स ऍप्टिट्यूड क्वेश्चन, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, मॉडेल इंटरव्ह्यू। आता त्याच्यात काय काय असतं माहिती का, सायन्स ऍप्टिट्यूड टेस्ट असते, सायन्सवर आधारित प्रश्न असतात तुम्हाला। त्याच्यानंतर तुमचं जे प्रोजेक्ट आहे त्याचं प्रेझेंटेशन करावं लागतं, आणि त्याच्यानंतर मॉडेल, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असतो। इंटरव्ह्यू म्हणजे एक पॅनल असतं, त्याच्यासमोर आपल्याला प्रश्न विचारले जातात, आणि तिथे म्हणजे याच्यात बघा आपल्याला किती डेव्हलपमेंट होते, आपली पुढची जी तयारी ती आताच होऊन जाते। म्हणजे ह्या परीक्षेसाठी व्यवस्थितरित्या हे करायचं। मोस्टली ऑब्जेक्टिव्ह प्लस प्रॅक्टिकल इव्हॅल्युएशन। ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ टाईप, 4 प्रश्नांमधून आपल्याला टिक मार्क करायचं राहतं, गोल करायचं असतं, कळालं। अशा प्रकारचं हे एक्झाम्स आहेत, याच्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगितली। याच्या नंतर डिटेल व्हिडिओ अजून येणार आहेत, पण याच्यात तुम्हाला काय काय अडचणी येत आहेत हे मला कमेंट बॉक्स मध्ये विचारायला विसरू नका, आणि अजून काही डिटेल्स तुम्हाला एक्झाम बद्दल लागत असतील तर तीही आम्हाला नक्की कळवा।